या रिपोर्टनंतर राजकीय शोलेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोतच. पाहत रहा एबीपी माझा. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन खात्यानं दिली मंजुरी. मुंबईकरांचा प्रवास आता अधिक जलद होणार. मुंबईतील नागरिकांना रस्ते काँक्रिटीकरणाची माहिती आता QR कोडवरती मिळणार. काम सुरू केल्याचा आणि संपण्याचा कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी, कामाचं ठिकाण ही माहिती मिळणार. नवी मुंबईमध्ये महापे येथे उभारणार अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्यासाठी राज्यातील 50 सायबर पोलीस ठाणे या प्रणालीशी जोडले जाणार. लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्यानं शेतकरी हवालदिल. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेमध्ये मांडला मुद्दा. झिरो बिल हे फक्त निवडणुकीपुरतच होतं का? कैलास पाटील यांचा सरकारला सवाल. अवैध वाळूचा आणि गौण खनिज उत्खननाच्या 6192 प्रकरणांमध्ये 299 कोटी रुपयांच्या दंडाची आकारणी. 192 आरोपींना अटक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सरकार संबंधित प्रत्येक बातम्यांवरती असणार राज्य सरकारचं लक्ष. सरकारकडून 10 कोटी खर्च करून मीडिया मॉनिटरिंग केलं जाणार. सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. सर्व उर्दू शाळांसह 8500 अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची पदवी तपासली जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. भाजप आमदार राम कदम यांच्याकडून भैयाजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न. भैयाजी जोशी हे बोलले त्यामागचा भाव समजून घेतला पाहिजे. राम कदम यांची प्रतिक्रिया. भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेचा अपमान केला नाही. मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी निवडणुकीमध्ये केमशो वरळी बॅनर लावणं हा मराठीचा अपमान नाही का? राणेंचा सवाल. सभागृहामध्ये आदित्य ठाकरेंचा मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न. महानगरपालिका निवडणुका आल्या की ते असा प्रयत्न करत असतात. आमदार अमित साटम यांचं वक्तव्य. मराठी भाषेची वल्गना कोण करत असेल तर ते चालणार नाही. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर भाई जगताप यांची प्रतिक्रिया. जोशींवरती कारवाई करण्याचीही जगतापांची मागणी. यापुढे घाटकोपर, दहिसर आणि बोरिवलीमध्ये गुजरातीच भाषा बोलली जाईल. मराठी केवळ दादरपुरतं मर्यादित राहील. जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका. भैयाजी जोशींनी मराठी माणसाला जागं केल्याबद्दल धन्यवाद. आव्हाड यांचा टोला. SRAच्या घराचा ताबा घेण्यापूर्वी जोडीदाराची नावं समाविष्ट करावी लागणार. महिलांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी नवीन नियम. महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम. गिरगावमध्ये गुढी पाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रेमध्ये यंदा मातृभाषेचा जागर. अभिजात मराठीचा गौरव होणार. मातृभाषेला घालू साद, माय मराठी अभिजात अशी यात्रेची संकल्पना. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. गोदावरी नदीपात्रामध्ये सर्वच पानवेलींचं साम्राज्य. प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन बदलण्याची गरज. आमदार देवयानी फरांदे यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.